तर जळगावच्या पाचोरा येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेले अनिल महाजन आपल्या कुटुंबासह नेपाळमधील काठमांडू येथे सुखरूप आहे। अनिल महाजन त्यांची पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसोबत पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले आहेत। पाचोरा येथील नातेवाईकांनी अनिल महाजन यांच्याशी संपर्क साधला असून संपूर्ण महाजन कुटुंब काठमांडू येथे सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत। कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही, इथे कुठलाही महापूर नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व मित्र परिवारांचे व भारतीय नागरिकांचे धन्यवाद। जे जे लोक काळजी करत आहे त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की काठमांडूमध्ये सध्या तरी घाबरण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाहीये। तर कांदिवलीच्या साईनगर परिसरामध्ये बांधकाम साईटवर क्रेनचा भाग कोसळला। कोणतीही जीवितहानी नाही। अपघातात एका बाईकचं नुकसान झालं। आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्यासोबत या संपूर्ण घटनास्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गोविंद, नक्की काय घडलं? कांदिवली पश्चिमेच्या साईनगरमध्ये सध्या तुम्ही बघू शकता एक अंडर कन्स्ट्रक्शन साईडवर काम करत असलेल्या मोठ्या क्रेनचा भाग खाली कोसळल्याची घटना समोर आली आणि या घटनेनंतर या घटनास्थळी फायर ब्रिगेड पोलिसांची टीम सध्या इथे दाखल झाली आणि क्रेनचे जे भाग कोसळले त्याला हटवण्याचा काम चालू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जखमी झाल्याची किंवा अडकल्याची माहिती नाही आहे। मात्र या घटनेत जे बाईक खाली उभे होती ते बाईकचं मोठा नुकसान झालं आणि तुम्ही बघू शकता फायर ब्रिगेडची टीम सध्या इथे घटनास्थळी दाखल झाली आणि ते जे क्रेनचा भाग खाली कोसळला आहेत तो क्रेनचा भाग उचलण्याचं काम सध्या फायर ब्रिगेडच्या वतीने केली जात आहे। नक्कीच गोविंद, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।